2025 मी एकच सांगतो, 2025 तो सिर्फ टेलर था, अभी तो पूरी पिक्चर बाकी है। महायुतीच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय मी माझ्या लाडक्या बहिणींना देतो आणि लाडक्या भावांनाही देतो, लाडक्या भावांना पण देतो। आणि एवढंच सांगतो, मी आपल्या नगर परिषदेमध्ये पाहिलं की महायुती आपल्या निवडणुकांमध्ये प्रचारामध्ये लाडक्या बहिणींची संख्या लक्षणीय होती आणि म्हणून ज्या उमेदवारांच्या पाठीशी महिला त्यांचा मतपेटीत नंबर पहिला, हे समीकरण झालेलं आहे। कारण विधानसभेत तुम्ही चमत्कार घडवून दाखवलेला आहे, सगळ्यांची बुकिंग रद्द करून टाकली। म्हणजे महाविकास आघाडीची त्यांनी सरकार बनवलं होतं, याला हात घालणार, त्याला हात घालणार, त्याला बर्फाच्या लादीवर झोपवणार, पण लाडक्या बहिणीने त्यांचा कार्यक्रम करेक्ट कार्यक्रम करून टाकला। लाडके भाऊही त्याच्यात मागे नाही आहेत आणि म्हणून प्रत्येक निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींनी आपल्याला भरभरून पाठिंबा दिला, भक्कम पाठिंबा दिला। विधानसभेमध्ये चमत्कार घडला। लोक किती आता पण अफवा पसरवत आहेत लाडक्या बहिणीच्या बद्दल, पण मी आपल्याला सांगतो की आम्ही दोघंही भाऊ इथे आहोत, दोघंही भाऊ इथे आहोत। कुणाचाही माईकाला आला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। आम्ही जे बोलतो ते करतो, जे होणार नाही ते बोलत नाही, आणि जे जे आम्ही बोललोय ते करणार। काही लोक म्हणतात करून दाखवलं, त्यांना मी नंतर बघतो, पण आम्ही जो शब्द देतो तो शब्द पाळतो। आणि म्हणून तर लोकांनी विधानसभेत लँडस्लाइड मॅन्डेट दिलं। 232 महायुतीच्या जागा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा आल्या आणि रेकॉर्ड ब्रेक झाला। काही लोक म्हणत होते, कोर्टात गेले काही लोक ही योजना बंद पाडायला। काही लोक म्हणाले काय महिलांना काय भीक देताय का, त्यांना काय विकत घेताय का, अशा प्रकारचे भाष्य करणारे आता कुठली तरी योजना त्यांनी आणली आहे। अरे असं बोलणारे लोक, या माझ्या लाडक्या बहिणींची योजना बंद करणारे लोक काय देणार? द्यायला दानत लागते, दानत, आणि ती दानत महायुतीकडे आहे, महायुतीने दाखवली आहे। आणि खरं म्हणजे हे सगळं लबाडा घरचं अवतान म्हणतो ना आपण, त्यांच्यावर कोण विश्वास ठेवणार? काल कोणीतरी विजन डॉक्युमेंट दाखवलं म्हणा, कोणीतरी मला म्हणाला विजन डॉक्युमेंट, पण इतके वर्ष तुम्ही सत्तेत होता तेव्हा कुठं गेलं होतं विजन? तेव्हा कुठं गेलं होतं विजन? या लबाड लोकांनी इतकी वर्ष फक्त आणि फक्त घबाड कमवण्याचं काम केलेलं आहे, फक्त पैसे कमवण्याचं काम केलंय, लुटण्याचं काम केलंय। मगाशी अमित साटम म्हणाले, आणि त्यामुळेच जनतेनेच यांचा सीझन संपवला। आता त्यांना विजन आठवलं, जनतेनेच संपवलं, कारण इतके वर्ष तुम्ही काय केलं। आणि म्हणून आपल्या महायुतीचं काम तुम्हाला माहित आहे, आमच्याकडे कारण नाही आहे। नो रिझन, ऑन द स्पॉट डिसिजन, हे महायुतीचं काम। आम्ही करतो, बघतो, पाहतो वगैरे आमचं काम नाही। झटकेपणे जे होईल ते फटाफट करून टाकायचं।